नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली ऐश्वर्या तिची लायकी काय आहे हे नाना तिला दाखवणार आहेत. नानांना अशुद्ध आल्यानंतर नाना सर्वांच्या समोर ऐश्वर्याने ढकललेला आहे ही कबुली देणार आहे. पण त्याचबरोबर सारंगनेही पाहिलेलं आहे की नानांना ऐश्वर्यानेच ढकललेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा खुलासा नाना आणि सारंग हे दोघेही करणार आहेत आणि ऐश्वर्याचा बँड वाजवणार आहेत. जानकीला न्याय मिळवून देणार आहेत. कारण 10 वर्ष झालं जानकी घरासाठी किती धडपडते, घरासाठी किती झटते हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि जानकी किती खरी आहे ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळं नाना हे सर्व करणार आहेत. तर आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्याने नानांना वरून ढकलून दिलेलं असतं आणि नानांना ढकलून दिल्यानंतर तिने तिच्या हातातली जी शाल आहे, नानांची शाल तिच्या हातात जी आलेली असते, नानांचा चष्मा तिथं पडलेला असतो, हे सगळं तिने आता जानकीच्या अंगावरती शाल टाकलेली असते आणि जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं की नानांना जानकीने वरून ढकलून दिलेलं आहे. इतक्या खालच्या थराला ही जानकी पोचलेली आहे, तिने नानांच्या जीवावर उठलेली आहे, हे सगळं तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सुमित्राने निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी जानकीने नानांच्या जवळ जायचं नाही. हे सगळं सुमित्राने ठरवलेलं असतं आणि ते जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि जानकी खूप रडत असते. जानकी गयावया करून सगळ्यांना सांगत असते की हे शक्यच नाही, कारण नाना माझ्या वडिलांसारखे आहेत. इतके दिवस झालं तुम्ही दोघे माझ्या आईवडील आहात. मी अनाथाश्रमात वाढली. मला आईवडिलांचं प्रेम तुम्ही दोघांनी दिलेलं आहे. मी नानांच्या बाबतीत असं कसं वागेल आई, असं सुमित्राला सांगत असते. परंतु सुमित्रा म्हणत असते की मग तुला काय म्हणायचं आहे, ऐश्वर्याने ढकललंय का? सुमित्रा अगदी वेडी झालेली असते आणि तिनं सांगितलेलं असतं जानकीने नानांच्या जवळपासही यायचं नाही. आता डॉक्टर घरी आलेले असतात, ते नानांना चेक करत असतात. तेव्हा इकडे ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, कसं आहे, कसा वाटला माझा डाव, दाखवली की नाही लायकी? तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या वडिलांसारख्या नानांच्या तू जीवावर उठलेली आहे. मी तुला कधीही आता जिंकू देणार नाही, एवढं लक्षात ठेव. 24 तासांच्या आत मी नानांना शुद्धीवर आणणार आहे आणि खरं काय खोटं काय हे सगळ्यांच्या समोर येणार आहे. हे सगळं जानकी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेशला जानकी विचारते की नानांची तब्येत कशी आहे? मला आईंनी सांगितले की मी नानांच्या जवळही जायचं नाही. जानकीला खूप वाईट वाटत असतं, ती रडत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना बरे होतील, आता 24 तासात ते शुद्धीवर येतील असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. जानकी म्हणते की ऋषिकेश मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की नानांना ऐश्वर्याने वरून ढकललेलं आहे. ऋषिकेश म्हणतो काय सांगतेस तू जानकी? तेव्हा जानकी म्हणते हो, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे. ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे सारंग मात्र आता पेटून उठलेला असतो. सारंग म्हणत असतो की आता डॉक्टर उपचार करत आहेत नानांवरती, पण ऐश्वर्या मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही तुमच्या तोंडाने स्वतः कबूल करणार आहात का मी सगळ्यांच्या समोर सांगू आणि पोलिसांना बोलवून घेऊ? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते तुला काय म्हणायचं आहे सारंग नक्की? तेव्हा सारंग म्हणत असतो की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की नानांना वरून तुम्ही ढकललेलं आहे. कारण जानकी वहिनी तिच्या रूमच्या जवळ होती, नानांच्या रूमच्या जवळ तुम्ही गेलेला होतात आणि नानांची शाल तुमच्या हातात होते, तुम्ही ती जानकी वहिनीच्या हातात दिलेली आहे. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या लगेचच तिच्या डॅडाला फोन करते आणि डॅडाला सांगू लागते की डॅडा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या जेव्हा तिच्या डॅडाला फोन करून ही गोष्ट सांगत असते तेव्हा ती हे सांगते की डॅडा एक गोष्ट अशी घडलेली आहे, ती म्हणजे मी त्या म्हाताऱ्याला वरून ढकलून दिलेलं आहे. हे म्हटल्यानंतर इकडे लगेचच आपल्याला पाहायला मिळतं की तिथे सयाजीराव म्हणतो म्हणजे काय झालंय नक्की? असं म्हटल्याबरोबर इकडे ऐश्वर्या सांगते की तो म्हातारा जो आहे ना तो सगळ्यांना सांगत होता आणि म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. त्या म्हाताऱ्याला त्या जानकीने हे सगळं सांगितलेलं होतं की मी तिला सगळं ह्याच्यामध्ये अडकवलेलं आहे, हे सगळं करण्यामागे माझा हात आहे, हे मी त्याला
तिला माहिती होतं ते सर्व तिने सांगत होती. आणि आता खूप मोठा डॅडा प्रॉब्लेम झालेला आहे की तो म्हातारा आता काही खरं नाही आहे आणि आता तो गचकला पाहिजे, या भाषेमध्ये ती बोलत असते. आणि तिकडून सयाजीराव ठरवतो की ठीक आहे, मी एका डॉक्टरला पाठवून देत आहे आणि तो डॉक्टर तिथं आला की मग त्या म्हाताऱ्याचा बंदोबस्त होईल. हे सगळं घाणेरडं कारस्थान आता ऐश्वर्याने केलेलं असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सारंग बाहेर आलेला असतो. ऐश्वर्याने डॉक्टरांना बोलवून घेतलेलं असतं आणि तिने तिच्या बोलवलेल्या डॉक्टरांना हे सांगायला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी नानांना संपवायचं आहे. तेवढ्यात सयाजीरावचे डॉक्टर तिथे येतात आणि नानांना उपचार करायला आलोय असं सांगत असतात. तेव्हा सारंग म्हणतो, दादा काही झालं तरी या डॉक्टरांना नानांच्या जवळ जाऊ द्यायचं नाही. हे ऐकल्यानंतर इकडे ऋषिकेश म्हणत असतो काय झालंय नक्की. तेव्हा सारंग सगळ्यांच्या समोर सांगू लागतो की नानांना ऐश्वर्याने ढकललेलं आहे, जानकी वहिनीने ढकललेलं नाही. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, कारण जानकी वहिनी असं करणं शक्यच नाही. इतके दिवस झाले मी शांत राहिलो कारण मला असं वाटत होतं की आज ना उद्या ऐश्वर्या सुधारतील. ती प्रत्येक वेळेस जानकी वहिनीच्या विरोधात रोज एक कारस्थान करत आहे, पण जानकी वहिनीने एका शब्दानेही आपल्या कोणाला सांगितलं नाही. आणि आपल्या सगळ्यांना जानकी वहिनी असंच सांगत राहिली की काही नाहीये, आपल्याला हे कुटुंब सांभाळायचं आहे. पण आज ऐश्वर्याने कहर केलेला आहे आणि तिने नानांना वरून ढकलून दिलेला आहे. ही गोष्ट सारंग सर्वांना सांगत आहे. आणि त्याच वेळी सुमित्रा त्याचबरोबर ऋषिकेश या सगळ्यांना मोठा धक्का बसलेला आहे. आणि तेवढ्यात नाना शुद्धीवर येतात. अगदी 5च तासामध्ये नाना शुद्धीवर आलेले आहेत. आणि नाना फक्त एकच म्हणत असतात की जानकी जानकी मला जानकीशी बोलायचं आहे, मला जानकीशी बोलायचं आहे असं नाना म्हणत असतात. आणि त्याच वेळी सुमित्रा म्हणते हे सगळं काय घडलेलं आहे, मी कोणावर विश्वास ठेवून बसलेली आहे. आणि नाना सांगू लागतात की हे बघ, काही झालं तरी जानकीची याच्यामध्ये चूक नाही, तू प्रत्येक वेळेस जानकीला दोष देत आलेली आहे. सुमित्रा तू कशी विसरू शकतीस. अगं तिने आपला शब्द कधी खाली पडू दिलेला नाहीये, जी डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही. प्रत्येक वेळेस रणदीवेंची इज्जत सांभाळत आहे आणि तू तिच्यावर आरोप करत आहे. अगं जिने मला 10 वर्ष वडील मानलेला आहे, तुला आई म्हणून सेवा करत आहे, बदलली तू आहेस, जानकी बदललेली नाही. हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे आणि आत्ताच्या आत्ता या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढा, हे नाना सांगत आहेत. आणि तेव्हा मात्र इथे ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि आता तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायची सारंगने त्याचबरोबर नानांनी तयारी केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.